हॅलो स्टुडंट हॅलो स्टुडंट्स, आज आपण मागणीच्या लवचिकता या घटकाचा जो शेवटचा भाग आहे स्वाध्यायाचा त्याबाबत चर्चा करूया। या ठिकाणी आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत त्याबाबत आपण चर्चा करतो आहोत। पहिला जो प्रश्न आहे तो आहे रेषीय मागणी वक्रावरील विधाने पूर्ण करा मध्ये। पहिला जो प्रश्न आहे तो आहे रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता ही टिंबटिंब असते असं या ठिकाणी प्रश्न आहे। तर याचं जे अचूक उत्तर आहे ते लक्षात घ्या। रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची लवचिकता किंमत लवचिकता ही काय असते, तर याचं उत्तर आहे शून्य लवचिक असते। कारण मागणी वक्र असा जर आपण मागणी वक्र काढला आणि तो रेषीय मागणी वक्र असेल आणि तो इथं क्ष अक्षाला इथं बिंदू दिलेला आहे, या ठिकाणची लवचिकता जर आपण पाहिली तर ती शून्य असते। कारण खालच्या अंतर भागिले वरच्या अंतर आपण जे करतो की नाही, खालच्या अंतराला वरच्या अंतराने आपण जे भाग देतो त्या आधारे आपण लवचिकता जर काढली तर त्याची लवचिकता शून्य येते। कारण खालचं अंतर या ठिकाणी शून्य असते म्हणून। ठीक आहे। पुढचा जो आपण प्रश्न आहे रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता। रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेल्या मागणीची किंमत लवचिकता ही अनंत लवचिक असते। हा जो मागणी वक्र आहे, समजा की या ठिकाणी तो मागणी वक्र आहे, या मागणी वक्रावरच्या या बिंदूच्या ठिकाणची लवचिकता किती असते, अनंत लवचिक असते, आपण पाहिलेलं आहे। ठीक आहे। तिसरा प्रश्न आपण पाहूयात। क्ष अक्षाला समांतर असलेला किंमत लवचिकता मागणी वक्र। क्ष अक्षाला समांतर असणारा म्हणजे कसा, आपण इथं थोडक्यात वक्र काढूया। क्ष अक्षाला समांतर असणारा मागणी वक्र म्हणजे हा असा मागणी वक्र। याची किंमत लवचिकता जी आहे ते कशी असते, संपूर्ण लवचिक किंवा अनंत लवचिक असते। ठीक आहे। क्ष अक्षाला समांतर असणारा जो मागणी वक्र किंवा आपण त्याला काय म्हणतो, क्षितिजाला समांतर असणारा मागणी वक्र तो संपूर्ण लवचिक असतो। ठीक आहे। जाऊया पुढे। याचं उत्तर पहा। क्ष अक्षाला समांतर असलेला किंमत लवचिकता मागणी वक्र कसा असतो, संपूर्ण लवचिक असतो। त्यानंतर किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र कसा असतो, तर तो पसरट स्वरूपाचा असतो। कसा ते पहा। हा असा पसरट स्वरूपाचा, किंवा तो जर आणखी वेगळा काढला तर तो कसा येईल पहा, असा पसरट स्वरूपाचा असतो। ठीक आहे। किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र कसा असतो, पसरट स्वरूपाचा असतो। ठीक आहे। जाऊयात पुढे। 5 नंबर आहे ED इज इक्वल टू 0, अर्थात इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू कोणत्या असतात, त्या सुखसोयीच्या नसतात किंवा सर्वसाधारण नसतात, त्या जीवनावश्यक मात्र असतात। त्या अत्यावश्यक किंवा जीवनावश्यक, आता जीवनावश्यक आणि अत्यावश्यक या दोन्ही बाबत तसं मागणीची लवचिकता शून्य लवचिक येऊ शकते, पण याचा अचूक उत्तर जर म्हणाल तर ते अत्यावश्यक बाबत आपल्याला सांगता येईल। अत्यावश्यक ज्या वस्तू असतात त्या वस्तूंच्या बाबत मागणीची लवचिकता ही शून्य लवचिक असते। किमतीत किती जरी बदल झाला, औषधासारखी जी काही वस्तू आहे, या औषधासारख्या वस्तू या अत्यावश्यक वस्तू आहेत
अशा अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांची मागणीची लवचिकता ही काय असते? शून्य लवचिक असते. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवायचे आहेत. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत जो बदल होतो त्याला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? उत्पन्न लवचिकता. ठीक आहे. पहिलं उत्तर काय याचं? उत्पन्न लवचिकता. उत्पन्न लवचिकता आहे. ठीक आहे. इथली संकल्पना कोणती तुम्हाला सांगायची आहे? कुठला पारिभाषिक शब्द सांगायची इथं? उत्पन्न लवचिकता. 2 नंबरचा प्रश्न पाहूयात. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम जो आहे तो आहे छेदक लवचिकता. ज्या एकमेकाला पर्यायी किंवा पूरक वस्तू असतात त्याबाबत मागणीची लवचिकता जी असते ती छेदक लवचिकता असते. इथं छेदक लवचिकता ही संकल्पना आपल्याला सांगायची आहे किंवा तो पारिभाषिक शब्द आपल्याला सुचवायचा आहे. पुढे पहा. नंबर 3 आहे किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. याला काय आपण म्हणतो? किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत येणारा बदल जो आहे, होणारा बदल जो आहे तो काय आहे? किंमत लवचिकता. तर तो पारिभाषिक शब्द इथं तुम्ही सांगायचा आहे किंमत लवचिकता. ठीक आहे. 4 नंबर आहे मागणीतील अनंत बदलामुळे मागणीत होणारी लवचिकता. मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता म्हणजे काय आहे? अनंत लवचिकता. किमतीतील अत्यल्प बदलामुळे जेव्हा मागणीत अनंत प्रकारचे बदल होतात, अनंत पटीने बदल होतात, तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे? अनंत लवचिकता असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. जाऊया पुढे. इथं काय लिहाल? 4 नंबरला अनंत लवचिकता हा पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. पुढचं जे आहे किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल घडणारी लवचिकता. तर याला आपण काय म्हटलेलं आहे? एकक लवचिकता. काय म्हटलेलं आहे याला? एकक लवचिकता हा पारिभाषिक शब्द इथं तुम्ही लिहायचं आहे किंवा तो शब्द इथं येणार आहे. खालील सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे. सहसंबंध स्पष्ट करामध्ये पहिला जो भाग आहे संपूर्ण लवचिक मागणी, त्याला ED = इन्फिनिट. हा जो सिम्बॉल आहे तो इन्फिनिटचा आहे. आणि ED = 0. इथं काय शब्द येईल? इथं तुम्ही संपूर्ण अलवचिक. ED = 0 म्हणजे काय? संपूर्ण अलवचिक किंवा संपूर्ण ताठर. तर ED = इन्फिनिट. संपूर्ण लवचिकला आपण ED = इन्फिनिट हा सिम्बॉल वापरतो आणि संपूर्ण अलवचिकसाठी आपण ED = 0 हा सिम्बॉल वापरतो. ठीक आहे. जाऊया पुढे. 2 नंबरचा प्रश्न पहा. परिवलयाचा मागणी वक्र. परिवलयाचा मागणी वक्र कसा असतो? तर तो एकक लवचिक असेल तर मागणी वक्र परिवलयाचा असतो. एकक लवचिक. एकक लवचिकतेचा मागणी वक्र कसा असतो? परिवलयाचा. आपण तो वक्र पाहिलेला आहे असा. ठीक आहे. आणि क्ष अक्षाकडे झुकणारा मागणी वक्र कसा असतो? कमी लवचिक असतो. ठीक आहे. जाऊया पुढे. 3 नंबरला पहा. सरळ रेषेतील मागणी वक्र
हा जो प्रश्न आहे तो आपण नंतर कधीतरी पुढे चर्चा करूयात. याबाबत आम्हाला थोडंसं जे काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्याशी संपर्क करायला लागेल किंवा आमचं ज्यावेळेस प्रशिक्षण होईल त्यावेळेला याच्यावरती थोडीशी चर्चा करायला लागेल, कारण यावरती पुस्तकामध्ये कुठेही भाष्य केलेलं नाही, मात्र प्रश्न मात्र यात आलेला आहे. त्यामुळे आपण हा प्रश्न नंतर पाहूयात. तूर्त या प्रश्नाला तुम्ही बाजूला ठेवा. चौथा प्रश्न पाहूयात आपण. पेन आणि शाई ह्या कसल्या वस्तू आहेत, तर या पूरक वस्तू आहेत. ठीक आहे. कसल्या वस्तू आहेत या? पेन आणि शाई कसल्या वस्तू आहेत? पूरक. चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू आहेत. ठीक आहे. जाऊया पुढे. गुणोत्तर पद्धत मागणीतील शेकडा बदल. आता इथं थोडंसं चुकीचं झालेलं आहे, पण समजून घ्या तुम्ही. थोडंसं समजून सांगतो मी, लक्षात घ्या. इथं कसं आहे, मागणीचे गुणोत्तर पद्धत जी आहे, तर ती गुणोत्तर पद्धत कसं आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. हे इथं असं नको आहे, हे इकडं पाहिजे होतं. मागणीची लवचिकता बरोबर गुणोत्तर पद्धतीने मागणीची लवचिकता मोजण्यासाठी या सूत्राचा अवलंब केला जातो की नाही, तर त्यामध्ये मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आणि बिंदू पद्धतीमध्ये कसं आहे, बिंदू पद्धतीमध्ये मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. तर इथं काय लिहायचं आहे आपल्याला, इथं ही भूमितीय पद्धत आहे किंवा भूमिती पद्धत जी आहे त्या अनुषंगाने इथं भूमिती पद्धत असं तुम्ही म्हणायचं. इथं जसं गुणोत्तर पद्धत म्हटलं तिथं इथं काय म्हणणार तुम्ही, भूमिती पद्धत म्हणणार. आणि भूमिती पद्धतीचं सूत्र काय आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. तर इथं उत्तर काय आहे, भूमिती पद्धत हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न आपण पाहूयात. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, विधान आणि त्या विधानांचे तर्क आणि प्रश्न आहेत. पाहूयात आपण. विधान अ आहे, एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. ब तर्क विधान पहा, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते. ठीक आहे. तर आता इथं पर्याय जे दिलेले आहेत ते पर्याय पहा. पर्यायामध्ये पहिलं पर्याय आहे, विधान असत्य आहे पण तर्क विधान असत्य आहे. हे चुकीचा पर्याय आहे. विधान असत्य पण तर्क विधान सत्य, हे पण चुकीचं आहे. इथं दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. हे काय आहे, बरोबर पर्याय आहे याचा. दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विधान पहा 2 नंबरमध्ये. अविधान एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. आणि तर्क विधान आहे, उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर या ठिकाणी दोन्ही विधानं सत्य आहेत. बघा, दोन्ही विधानं सत्य आहेत, पण हे एकमेकाचे स्पष्टीकरण मात्र असू शकत नाही. म्हणून काय म्हणायचं इथं पहा, याचं उत्तर आहे ड. दोन्ही विधाने सत्य असून ब विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. दोन्ही विधाने काय आहेत, सत्य आहेत आणि ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. ठीक आहे. तिसरं विधान आपण पाहूया.
कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. तर्कविधान आहे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. ठीक आहे. कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकपेक्षा कमी असते. ब विधान आहे तर्कविधान किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण काय असते? कमी असते. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ब ह्याचं उत्तर आहे. दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. कारण काय म्हटलंय? कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण काय असते? कमी असते. म्हणजे विधान काय आहे? दोन्ही विधाने दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. कुठे गेलं ते? दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. जाऊया पुढे. तीन नंबरचा पर्याय आपण बघायचे. एकच मिनिट. 2 नंबरचं आपण पाहूया परत एकदा. हे राहिलं वाटतं आपल्याकडनं. अविधान पहा. एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो आणि उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या किमतीतील बदल घडवतो. तर या ठिकाणी 2 नंबरच्या विधानाला ड पर्याय पहा. दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही, असं 2 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला लिहायचं आहे. दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. हे 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बरं का. 3 नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय आहे परत एकदा सांगतो. कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकपेक्षा कमी असते. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. तर या ठिकाणी आपण काय उत्तर लिहिणार आहात? दोन्ही विधाने सत्य असून दोन्ही विधाने एकच मिनिट. हां, याचं उत्तर विधान परत एकदा वाचूया आपण. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. तर याचं उत्तर आहे दोन्ही विधानं सत्य आहे. तिथं दोन्ही विधाने सत्य असून अ चे योग्य स्पष्टीकरण, ब हे योग्य स्पष्टीकरण आहे. क हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. फरक स्पष्ट करामध्ये आपण काय लिहिणार आहात ते लक्षात घ्या. फरक स्पष्ट करामध्ये आपण अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणीमध्ये काय लिहायचं आहे बघा. त्याची व्याख्या लिहायची. ठीक आहे. त्यानंतर काय लिहायचं? उदाहरण लिहायचं आणि आकृती काढायची आणि आकृतीचं
दोन्हीच्या आकृतीचं स्पष्टीकरण करायचं. अशा पद्धतीनं व्याख्या, उदाहरण आणि आकृती या माध्यमातून काय करायचं, हा स्पष्ट करायचा आहे फरक. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी यामध्ये सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, व्याख्या, उदाहरण आणि आकृती या माध्यमातून हा फरक स्पष्ट करायचा आहे. ठीक आहे. सहावा प्रश्न जो आहे तो आपण पाहतोय, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. आता इथं मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक जे आहेत ते घटक कोणते कोणते लिहिणं अपेक्षित आहे ते अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक जे आहेत की नाही, त्यामध्ये वस्तूची किंमत, उपभोक्त्याचे उत्पन्न, गरजेची तीव्रता, कालावधी, हे जे घटक आहेत की नाही मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक, ते सर्व घटक तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे. ते तुम्ही लिहू शकाल. ठीक आहे. पण निर्धारक घटक लिहित असताना मागणीच्या लवचिकतेची संकल्पना तुम्हाला प्रस्तावनेच्या स्वरूपात लिहावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला पुढे जावं लागेल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत. मागणीच्या लवचिकता मापनाच्या 3 पद्धती, प्रस्तावनेमध्ये तुम्ही 3 पद्धतींचा उल्लेख करायचा आणि त्यानंतर मागणीच्या लवचिकता मापनाची खर्च पद्धत जी आहे तिची व्याख्या, मार्शल यांचा उल्लेख आणि ही पद्धत मार्शल यांनी का विकसित केली वगैरे, आणि त्यानंतर 3 प्रकार, एकक लवचिक, अधिक लवचिक कधी असते, कमी लवचिक कधी असते, ते तुम्ही सगळं स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे 6व्यामध्ये, मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विशद करा. तर याच्यामध्ये उत्पादकासाठी, प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण, उत्पादन घटकांचे मोबदले ठरवताना महत्त्वपूर्ण किंवा विदेश व्यापारासाठी महत्त्वपूर्ण, सार्वजनिक सुविधांसाठी, उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण, हे जे मागणीच्या लवचिकतेचे घटक महत्त्व आहे त्याचे जे पॉईंट आहेत ते तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जाऊया पुढे. याच्यातला शेवटचा जो प्रश्न आहे 7वा प्रश्न, त्याची आपण चर्चा करतो आहोत. आता इथं काय केलेलं आहे, आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत आणि खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची योग्य उत्तरे द्या असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहिली जी आकृती दिलेली आहे आपल्याला ती ही आहे. या आकृतीबाबत काय म्हटलेलं आहे, तर या आकृतीबाबत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की वक्रांची लवचिकता कोणती आहे ते सांगा म्हटलेलं आहे. तर मम हा जो वक्र आहे हा OY अक्षाला समांतर आलेला आहे आणि त्यामुळे इथं आपल्याला संपूर्ण अलवचिक मागणी, इथं काय स्पष्ट काय संकल्पना आहे ही, किंवा हे ज्या आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे, संपूर्ण अलवचिक. ठीक आहे. त्यानंतर या आकृतीमध्ये संपूर्ण लवचिक दाखवलेला आहे किंवा अनंत लवचिक आपण त्याला म्हणू शकतो. इथं काय दाखवलेली आहे लवचिकता, अनंत लवचिक. ज्यावेळेस मागणी वक्र OY अक्षाला समांतर असतो त्यावेळेला संपूर्ण अलवचिक असते आणि ज्यावेळेस मागणी वक्र X अक्षाला समांतर असतो त्यावेळेस संपूर्ण लवचिक किंवा अनंत लवचिक असते. त्यानंतर या ठिकाणी पहा, हा एकक लवचिकतेचा मागणी वक्र आहे. कुठला, एकक लवचिकता. आणि हा जो आहे तो आहे अधिक लवचिकतेचा. ठीक आहे. इथं एकक लवचिकता, इथं अधिक लवचिकता. जाऊया पुढे. आणखी एक आकृती आपल्याला दिलेली आहे. मागणीची लवचिकता मापनाची जी भूमितीय पद्धत आहे त्या भूमितीय पद्धतीच्या आधारे इथं मागणीची लवचिकता दर्शवलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देणं अपेक्षित आहे. पहिला जो प्रश्न आहे M3, एकच मिनिट पहा. M3 या बिंदूवर मागणीची लवचिकता अधिक लवचिक आहे. हे विधान कसं आहे. आता M3 बिंदू पहा कुठं आहे,
म3 बिंदू इथं आहे. आता म3 बिंदूच्या ठिकाणी अधिक लवचिक आहे म्हणते, तर हे विधान असत्य आहे. असं आहे विधान हे असत्य, कारण म3 बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कमी लवचिक आहे. अधिक लवचिक नाही तर ती कशी आहे, कमी लवचिक, कारण इथं एकक लवचिक असते आणि इकडं वाढत जाते आणि इकडं कमी होत जाते. त्यामुळे म3मध्ये मागणीची लवचिकता ही अधिक लवचिक आहे. हे विधान कसं आहे, असत्य आहे किंवा चुकीचं आहे. ठीक आहे, कारण मागणी वक्रावरील बिंदूपासूनचं खालचं अंतर जर आपण पाहिलं इथं, तर खालचं अंतर कमी आहे, वरचं अंतर जास्त आहे. त्यामुळे इथं लवचिकता काय येईल, कमी असेल. पण याने काय म्हटलेलं आहे, म3मध्ये मागणीची लवचिकता ही अधिक लवचिक असते असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर म1 बिंदूवर मागणीची लवचिकता ही एकक लवचिक असते. आता म1 बिंदू पहा कुठे आहे तो, म1 बिंदू इथं आहे आणि म1 बिंदूवर काय म्हणते, लवचिकता एकक आहे. तर हे सुद्धा चुकीचं आहे. म1 बिंदूवर एकक नाही, म1 बिंदूवर काय लवचिकता अधिक लवचिक आहे. एकक कुठं आहे, या ठिकाणी म2मध्ये एकक आहे. एकक कुठं आहे, म2मध्ये एकक आहे. ठीक आहे, त्यामुळे म1 बिंदूवर मागणीची लवचिकता एकक लवचिक असते. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, जाऊया पुढे. तिसरा प्रश्न जो आहे याच्यातला तो पाहूया. म2 बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे. म2 बिंदूवर मागणी काय आहे, कमी लवचिक आहे. आता म2 बिंदू कुठं आहे आपण पाहिलेला आहे. हा इथं म2 बिंदू आहे आणि या बिंदूवर मागणीची लवचिकता काय म्हणतात, इथं म2 बिंदू मागणीची लवचिकता ही कमी लवचिक म्हटलेलं आहे. म्हणून हे विधान कसं आहे, इथं एकक आहे. एकक असताना याने कमी लवचिक आहे असं म्हटलेलं आहे म2 बिंदूवर. त्यामुळे हे विधानसुद्धा कसं आहे, असत्य आहे. शेवटचं विधान पहा, चौथं. म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक असते. आता म बिंदू कुठं आहे पहा, म बिंदू इथं आहे आणि या बिंदूवर लवचिकता कशी आहे, संपूर्ण लवचिक म्हटलेलं आहे. म्हणजेच अनंत लवचिक आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे विधान कसं आहे, सत्य आहे. इथं लवचिकता 0 असते आणि इथून पुढे आपण वरती जर जाऊ तशी लवचिकता वाढत वाढत जाते. इथं एकक, इथं एकापेक्षा जास्त आणि इथं अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक. याचा अर्थ असा आहे की म2 बिंदूमध्ये मागणीची लवचिकता काय, संपूर्ण लवचिक आहे. हे विधान कसं आहे, सत्य आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण मागणीची लवचिकता या प्रकरणाचा हा स्वाध्यायाचा भाग जो होता तो पाहिलेला आहे. यामध्ये कुठल्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर आपण परत याबाबत चर्चा करू शकतो. थोडासा गोंधळ जो आहे तो गोंधळ या विधानांमध्ये सुद्धा होऊ शकतो. वाटलंच तर हे विधान आपण परत घेऊयात. विधान आणि तर्क आपण परत पाहूया वाटलंच तर. या ठिकाणी पहिलं विधान जे आहे, एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. अर्थात हे विधान जे आहे ते कसं आहे, सत्य आहे. ठीक आहे, आणि दुसरं विधान पहा, त्याचं तर्क विधान आहे. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते. तर हे विधानसुद्धा काय आहे, सत्य आहे. म्हणजे इथं दोन्ही विधान काय आहेत, सत्य आहेत. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे हे. इथं दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. क नंबरचा जो मुद्दा आहे ते याचं उत्तर अचूक उत्तर आहे. ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवितो. ठीक आहे, आणि दुसरं विधान आहे
उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवितो. आता इथं एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवितो हे विधान सत्य आहे. आणि उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदलतो हे पण सत्य आहे. पण हे मात्र याचं स्पष्टीकरण मात्र नाही. म्हणून काय करायचं, इथं दोन्ही विधाने काय म्हणायचे, दोन्ही विधाने सत्य असून ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजे इथं ड जो पर्याय आहे की नाही तो पर्याय याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तिसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहूया. कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. या ठिकाणी अविधान काय आहे, किंमत लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता हे एकपेक्षा कमी असते. हे बरोबर आहे. ठीक आहे. अविधान काय आहे, बरोबर आहे. आता तर्क विधान काय आहे, किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. तर हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे याचं उत्तर काय पहा, कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता हे एकपेक्षा कमी असते. तर याचं विधान, पहिलं विधान चुकीचं आहे, लक्षात घ्या. आणि दुसरं विधान, किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते कमी लवचिकतेमध्ये, हे मात्र सत्य आहे. म्हणजे इथं विधान अ काय आहे, असत्य आहे. आणि ब विधान मात्र सत्य आहे असं लिहायला लागेल. याचं ब हे उत्तर येईल. ठीक आहे. कारण पहिलं जे आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. याच्यातलं कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता हे एकपेक्षा, इथं मागणीची लवचिकता पाहिजे. हा गोंधळ याच्या किंमत लवचिकता याच्यामुळे झालेला आहे. इथं मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते असं म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे पहिलं विधान चुकीचं दिलेलं आहे जाणीवपूर्वक. आणि किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते हे मात्र सत्य आहे. म्हणजे इथं अविधान असत्य आहे पण ब सत्य आहे. ठीक आहे. हे याचं उत्तर आहे. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण हा भाग संपवलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. भेटूया उद्याच्या तासामध्ये. नवीन प्रकरण आपण सुरू करतो आहोत. पुढील प्रकरणासाठी आपण उद्याला भेटूया. धन्यवाद.